महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। पाणी कागदावर की घराघरात, 17 योजना अजूनही अपूर्ण। निधीचा योग्य विनियोग करा, नाहीतर 30 वर्ष केंद्राचा निधी मिळणार नाही। खासदार सुनील तटकरे यांचा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना थेट इशारा। म्हसळा तालुक्यातील नागरिकांच्या घरांपर्यंत नळ पोहोचवण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला, योजना मंजूर झाल्या, कागदोपत्री कामेही सुरू झाली, पण मग नागरिकांच्या घरातील नळाला पाणी नेमके कधी येणार? हा सवाल आता खुद्द रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनीच अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसमोर उपस्थित केला आहे। म्हसळा पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या विकास कामांच्या आढावा बैठकीत खासदार तटकरे यांनी जलजीवन मिशनच्या कामांबाबत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची चांगलीच कानउघाडणी केली आहे। म्हसळा तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत 60 पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत, त्यापैकी 43 योजना पूर्ण झाल्याचा दावा, मात्र तब्बल 17 योजना अद्याप अपूर्ण। म्हणजेच प्रश्न फक्त योजना मंजूर करण्याचा नाही, प्रश्न आहे त्या योजना प्रत्यक्षात नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचल्या आहेत का? खासदार तटकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मंजूर निधीचा योग्य विनियोग करून योजना निर्धारित वेळेत पूर्ण करा, अन्यथा भविष्यात केंद्र सरकारकडून पुढील 30 वर्ष या योजनेसाठी निधी मिळणार नाही। यात त्यांचा आणखीन एक स्पष्ट संदेश, कागदावर योजना मंजूर होऊन उपयोग नाही, त्या प्रत्यक्षात नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। आता खरी जबाबदारी कोणाची? निधी मंजूर करणाऱ्यांची, काम करणाऱ्या यंत्रणेची की योजनांवर देखरेख करणाऱ्या लोकप्रतिनिधींची? कारण नागरिकांना आश्वासनही नको, त्यांना नळाला नियमित पाणी हवे आहे, असेही खासदार तटकरे यांनी स्पष्ट शब्दात स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगितले। यासाठी येत्या महिनाभरात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी यांनी गाव, वाडी, वस्त्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। आता म्हसळ्यातील जनतेचा सवाल अगदी स्पष्ट आहे, 17 अपूर्ण योजना कधी पूर्ण होणार? नळ कधी घरांपर्यंत पोहोचणार? आणि नळाला नियमित पाणी कधी मिळणार? कारण जलजीवन मिशनचा पैसा खर्च झाला, फाईल बंद झाली आणि नागरिक मात्र पाण्यासाठी भटकत राहिले, तर अशा योजनांचा उपयोग तरी काय? आता कागदावरील आकडे नाही, तर प्रत्यक्ष गावात दिसणारे पाणीच कामाचा खरा हिशोब सांगणार। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, जनतेचा सवाल, जनतेचा आवाज। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। आता या तालुक्यामध्ये मागच्या यादी जास्त लांबीच्या वस्तू झाल्या, तर तिथे कांदिला मतदारसंघात लांबी 50 किलोमीटर, 40 किलोमीटर, 60 किलोमीटर। त्यावेळेला इतर तालुक्यात कमी लांबी झाली असेल आणि या तालुक्यात जास्त झाली असेल, तर ती समान पातळीवरती आणण्यासाठी राहिला। आता PMSYचा म्हणजे पंतप्रधान सौर योजनेचा आता पुढची स्टेज काय? सर, अजून नवीन प्रोग्राम नाही आलेला, फोरमध्ये आपले बसले नाही आणि त्याच्या पुढचं नाही आलं। आपण फोरमध्ये काय जर्मनमध्ये PM जर्मन आदिवासी वाड्याच्या होत्या, त्याच्यामध्ये कंधर आदिवासी वाडी दिल्लीला प्रस्तावित केलेली आहे आणि संदरी आदिवासी वाडीला खाली सर्वे करताना खाली जमिनीची अडचण आली, त्यामुळे आपण सर्वे केली, तर त्या 2 वाड्या बसल्या होत्या। आता आपला ढोलका गायरोनिक त्या जोडण्याचा प्रोग्राम आहे। त्याच्यात जेवढ्या गोष्टी तेवढं तर घ्या, नाही म्हटलं तर मग पुढे बघू कशा ह्या गोष्टी तेवढं मुख्यमंत्री ग्रामसभा योजना आणि पंतप्रधान ग्रामसभा या दृष्टिकोनातून या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी कामं पूर्ण झाली, पण बऱ्यापैकी कामं राहिले, अपूर्ण नाही। काही कामं चांगल्या दर्जाची झाली, काही कामं दर्जाहीन पद्धतीची झाली, आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा लगेच खबरदारी घेतली पाहिजे। तसं मी जलजीवनचं सांगितलं की सभापती, उपसभापती, यांनी संयुक्त पाणी अधिकारांची सुरू करावी। त्याच वेळेला त्या गावातील आदिवासी वाडे असतील तर पाणी करताना आदिवासी बांधवांना पण बघावं, त्यांच्याकडे सुद्धा जलजीवनच्या मार्फत पाणी गेलं ते चेक करा, आणि त्यांच्याकडचा बरा आपल्या कायद्याखाली काही दावे तयार करायचे असतील तो फॉर्मॅट पण द्या, त्याने अर्ज करायला तुम्ही जाल त्यावेळेला फॉर्मॅट